हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 विठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र दयादेविका महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री गुरु सारिका ऐसा पाठी राखा इतरांचा लेखा हो नगरी राजयाची बांधम काय भीत मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरुवती दोघोनी बैसला काय सांगू जरा सांगी तुझ राजयाची बांधम काय भीत मागे मनाची आजोगे सिद्धी पावी ज्ञानदेव मान आता उधळलो गुरु कृपे राजयाची गाथा काय भीत मागे मनाची आजोगे सिद्धी पावे मुगली कावली हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ऐसे माझे नाम घोषे नाहीचे करते विश्वाची दुःखे अवघे जगती महासुखी उद्विग्न भरले अध्याय 9 ओळी क्रमांक 200 महाराज प्रवचनारूपी निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या गुरुवारांच्या सद्गुरू आणि गुरु यांच्या प्रेरणाशीलाने प्रथमतः आम्ही या गादीवरती उभा आहे बसलेलो आहे. खरं तर ही सेवा अतिसेवा ही आमच्या मंगेश महाराज यांची होती, परंतु ते काही कारणास्तव बाहेर जाणार असल्यामुळे त्याने गुरुजींना सांगितलं की मी येऊ शकत नाही. मग गुरुजीने आपल्या मंडळाशी संपर्क साधला. आपल्या मंडळाने मला ही सेवा संधी दिली. उरलेले भाग्य आता अवघी चिंता वाढली असं मला हरकत नाही. कारण का असं का म्हणतो तर रौप्य महोत्सवी सोहळा अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताह स्थळ पोल शेवरवाडी तालुका खेड रत्नागिरी. हा खेड तालुका म्हणजे महाराज देवाचा 6वा अवतार भगवान परशुराम याच्या पदप्रदेश पावलेली आपली भूमी. संतांची मांजळी म्हणजे आपला महाराष्ट्र. राष्ट्र म्हणजे मोठा असतो, परंतु त्या राष्ट्रापैकी महाराष्ट्र राज्य आहे त्याला ही पदवी दिली महाराज. का तर ते संत होऊन गेले आणि त्यापैकी जिल्हा रत्नागिरी रत्नाची खाण त्याला म्हणता येईल. तिथे अनेक देश क्रांतिकारक समाजसुधारक होऊन गेले. असा 9 रत्न आहेत आणि त्या रत्नामध्ये आपला एक रत्न इथं आहे म्हणजे भगवान परशुराम. आणि त्या परशुरामाच्या भूमीत ही पावनलेली आमची बोरस सवरवाडी बोरस गाव. आमच्या बोरसमध्ये वैभव म्हणजे काय तर गावदेवी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, हनुमंत मंदिर आहे आणि राधाकृष्ण ज्याच्या नावापुढे प्रथमतः श्रीचं नाव लागतं असं राधा. एक हरी आत्मा आणि एक आंबा ज्याला म्हणतात. एक हरी आत्मा आणि एक आंबा. आंबा म्हणजे कोण स्त्री आहे आदिशक्ती माया. तिचं नाव ज्याला लागतं ती म्हणजे राधाकृष्ण.
आणि त्या वाडीमध्ये आज 25 वर्षी म्हणजे रौप्य महोत्सव शतकापैकी पाऊस शतक पूर्ण झाला आपलं 2 दफा पूर्ण आले 12-24. गेल्या वर्षी माझं भाग्य समाप्त गेल्या वर्षी दुसऱ्या दफाला माझी सेवा होती आणि ते आमच्या गुरुवर्य हे सगळं प्राप्त करा म्हणतोय. मी अभंग पहिला घेतला तो गुरुचा घेतला का गुरुशिवाय सर्व काही नाही. गुरु माझा पिता सर्व काही करता गुरु असतो महाराज. तर हरिभक्त पारायण मोगले गुरुजी यांच्या प्रेमळ आशीर्वादाने माझी नाम पर ही दुसरं लग्न केलं ते तुळशीची केलं. अशी प्रश्न शंका आली की मला पंढरपूर जाता येत नव्हतं आणि पंढरपूर जाता येत नसल्यामुळं मी माळ घेऊ शकत नव्हतो. सहज मी दत्त झाली आणि 2018 आमच्या बाहेर बसलो होतो. गुरुजींना बोललो गुरुजी माझी अशी इच्छा आहे की मला माळ घ्यायची पण मी पंढरपूरला येऊ शकत नाही शाळेची कामाअभावी. म्हणून चालेल. आमचे सद्गुरू हरिभक्त पारायण मठाधिपती हरिभक्कर पंढरपूर नारदाजी महाराज आणि छोटे माऊली भरत महाराज यांना कॉन्टॅक्ट केला. म्हणजे अशीची व्यक्ती आहे त्याला माळ घ्यायचे म्हणजे सप्ताह निर्णय जवळ येतोय आणि तेव्हा घेऊ आपण महाराज. आणि त्या निर्णय सप्ताहामध्ये 2019 साली ही माळ झाली. ती गुरु मेजंट्यामुळे गुरुजींच्या सहाय्याने आणि त्यांच्याच प्रेरणेने मला सेवा मिळाल्या. जिथे जिथे गुरुजी आमच्या गुरुजींची शक्ती आहे तिथे मला प्रवचन आणि कीर्तन मिळतात. हे माझं परम भाग्य समजतो कारण गुरुजीचा संवाद फार महत्वाचा आहे. आणि तो संवाद गुरुचं प्रेम असावा लागतो आणि गुरुचं प्रेम सदाशी मिळत नाही. निष्ठावंत भाव हा भक्ताच्या ठिकाणी असला पाहिजे महाराज. तेवढी गुरुची सेवा आपल्या मनामध्ये असली पाहिजे भाव असला पाहिजे तर ते प्राप्त होते. याची कृती मला दिसून आली आणि मला या सेवा मिळाली. महाराज इथे आमचे अनेक मंडळ आहेत. राजवर्ष मित्र मंडळ, राजवर्ष महिला मंडळ, तरुण मंडळ आणि या सगळ्यांच्या सहकार्याने महाराज आता रौप्य सोहळा साजरा होतोय. आज सकाळपासून बघितलं आपण. मी गुरुजींना शब्द दिला होता की मी सकाळी नक्की येणार. सुट्टी होती मला परंतु त्याला नशीब लागतं पुणे लागतं ते माझ्या नशिबात नव्हतं. कारण का एक आमच्या गावातलं लग्न वाकवायला होतं. छोटा भाऊ जाणार होता परंतु तिथे तो कंपनीमध्ये अडकून गेला. मला परंतु जावा लग्नात जावा त्यामुळे मग गुरुजींना सांगितलं मी येत नाही. संध्याकाळी प्रवचनाला पोहोचतो. तिथे मग कसं असते बघा म्हणजे इच्छा असली तर तिथे पोहोचलो आणि 2-2.5 परिवार सुटली. मी एक शिक्षक भेटले बोलत बसलो. आता काय करायचं ही गाडी म्हणजे लवकर सोडणार नाही आम्ही मग एसटी थांबूया. एसटी झाली अर्धा तरी एसटी झाली परंतु देव पुन्हा येतो. आपले माजी रिटायर्ड पोलीस अधीक्षक आपले दानी साहेब दाखवून आले आणि गाडी थांबवली. मला म्हणले हो सर इकडे या. मी इकडे बघतोय अहो मी जायचं घरी येत आहे ना. बसलो नाही आलो 4 वाजता आलो आणि तुमच्या पोरानं आंघोळ केली लगेच निघालो. म्हणजे जिथं यायचं असेल तिथे देव कुठल्या पण येईल सांगू शकत नाही. देव आहे जगात. आपण म्हणतो काही म्हणून देव नाही परंतु या जगात देव आहे याची प्रसिद्धी आज आली मला पण आली आणि आज इथे पोहोचलो. गुरुजीचा फोन आला थोडा आंघोळ करतो लगेच निघालो. आणि बघा सकाळपासून अभिषेक झालं. हरिभक्त पारायण मंगेश महाराज यांच्या हस्ते झाले. अजून आपल्याला हबोबा वाढायला पाहिजेत ना. एकच आहे संख्या वाढली पाहिजे महाराज. घडत आपण मला बघायची होती मला शिकायची होती. आज गुरुजी मला काल बोलले की उद्या ये तू आणि स्थापना शिकवतो बघ. तुझं ते इथं नाही मिळालं नशिबात नाही. पुढे बघू पुढच्या वेळी मी संधी सोडणार नाही. आणि 10 ते 12 मी ज्ञानेश्वरी वाचन करायचं होतं ते माझ्या नशिबात नाही. आमचे गुरुवारी हबप्पा नारायण दादा बाजी महाराज पंढरपूर, हबप्पा शंकर महाराज मोगळे गुरुजी, हबप्पा विठ्ठल गावडे महाराज पंजारे भोसले, प्रसाद गोमटे महाराज आणि तेवढे ग्रामस्थ सगळे. दुपारी महाराज भेटला होता तो पण त्याला भाग्यात येऊन मिळाला नाही. आणि माझी प्रवचन संध्याकाळी पण हरिपाठ आहे आपला आणि 7-9 कीर्तन सेवा आहे. हबप्पा विठ्ठल महाराज गावडे पंढरपूर याचा सगळ्यांनी लाभ घ्या महाराज. आमचे बडावचे महाराज आहेत. आणि एक रात्री कार्यक्रम आहे श्री देवी वागदे दुर्गा माता नाट्य मंडळ. ओके काही कारणास्तव काही मुलांचं घेण्यात झालंय तरी आणि उद्या परत काकडा त्यांनी आल्याला करत नाही. या सगळ्यांचा या आवडीच्या जाऊन 1.5 मध्ये आपण हे सक्ती जाऊन आपलं कामाची आपली पोचपावती असते की आपण देवाला आपलंसं करतो हे ना. आणि ती संधी असते. आणि गेल्या वर्षी मी जेव्हा इथं आलो तर मला मी गेल्या वर्षी लवकर आलो आणि त्यामुळे मला इथं भजन म्हणायचं बनवलं
त्यावेळी महाराज आमच्या शिवजी म्हणे गवळ घेतली होती. ती गवळ अजूनही आठवते मला. मुली सर्व का ना माझ्या म्हणा. आणि ती गवळ राजा म्हणा गवळ नव्हती. राजा गवळ काय म्हणा नाही नामपत गवळ नाही ती ना. तुझ्यासाठी मी सोडला घरदार, तुझ्यासाठी मी सोडला संसार, तुझ्यासाठी मी घरी एकादशी, तुझ्यासाठी मी राहील उपवासी. महाराज तिचं मन किती बघाय. ज्यावेळी देवाने ह्या श्रीकृष्णाने भगवानाने सगळ्यांना एक एक वस्तू दिली आणि राजाला द्या का उरलंच नाही. महाराज काय नाही दिलं उरलं त्याला. राजा म्हणाली देवा सगळ्यांना वस्तू दिलीस मला काय नाही दिलंस. तर म्हणजे बासरी घे. नाही बासरीत काय आहे म्हणजे अगं बासरीत काय आहे. माझ्या बासरीमध्ये माझा आत्मा आहे. जीव शिव माझ्या बासरीमध्ये आहे. तुझ्या माझ्या मुलीने सर्व जग घालते. सगळं जग कसं मंत्रमुग्ध होतंय ती माझी बासरी वाजते. त्यामुळे ही बासरी पोकळी आहे. ती बासरी पोकळ्याचं कारण काय माहितीये का की जसं आपल्या हृदयामध्ये जे 6 विकार आहेत ते निघून नामाने देव भरला पाहिजे. तुकाने देव भरला विठ्ठल काम करते गरज घेते. तशी बासरी पोकळ काय की आज तिचे काही नाही मी भरलोय त्यामध्ये काम नाही वासना नाही काही नाही म्हणून देतोय. नामाची कसली वाचले नामाची वाचले. तशी आज ही ओवी घेण्याचं कारण काय नामपर नामाचं महत्व. नामे धरला वाड्या कोणी महाराज नामाचं कोण धरलं नाही सगळं जपले. म्हणून म्हटले कोणी काय म्हणले ऐसे माझी नाम घोषे नाही जे कधी विश्वासी दुःखे अवघे जगाची महासुखे तुम्हाला भरले. ऐसे माझी नाम घोषे म्हणजे काय माझ्या नामाचा जो घोष करतील जो स्मरण करतील नेहमी त्याचं वाचन करतील मला स्मरण करतील त्यांना काय होणार आहे तर त्यांना दुःख मध्ये येणार नाही. जगात काय झालं दुःख हे कळणार नाही. का दुःख कधी आपल्याला वाटतात ज्यावेळी आपण विचार करतो कसला की मन आपलं मोकळा असतं तेव्हा माझा संसाराचा गाडा लागतो. एकाही वस्तू नाही मिळाली दुःख करतो. तर देवाचं माझं देव काय म्हणतो की माझं सतत तुम्ही नाव घेतात की या जगाची तुम्हाला दुःखाची आठवण होणार नाही. मग होईल काय अवघे जगाची महासुखे सगळं जग आहे ते महासुखाने भरून निघेल. तुम्ही ते भरले म्हणजे हे जग सुखाने भरून निघेल कधी आपण नाम व्यक्त कर. म्हणून नामाचं महत्व काय मला आपण नामाची सुरुवात केली महाराज. आपण प्रथम नेहमी पूजा करतो गणपतीची आहे ना. मग सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळनिधी म्हटले. मंगळ म्हणजे चांगलं. देवाचं नाव कसं आहे मंगळात मंगळ आहे. सर्व मंगल आहे मांगल आहे शिवे सर्वच साधिके या उपमा महाराज आहे. मग नाव कसं आहे मंगळात मंगळ आहे. मग एवढं चांगलं नाम असताना आपण काय घेऊ शकत नाही. घ्यायला पाहिजे की नाही. ते घेण्याकरता 9 भक्ती आहेत महाराज सांगितले. 9 भक्ती त्यामध्ये पहिल्या 3 भक्ती आहेत त्या नाम पर आहेत. दुसऱ्या 3 आहेत त्या रूप पर आहेत आणि पुढच्या 3 आहेत त्या भाव पर आहेत. आता पहिले 3 कोणते आहेत तर श्रवण कीर्तन आणि स्मरण. श्रवण म्हणजे श्रोतावर्ग. तुम्ही आम्ही जे श्रवण करतो ते आपण श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ दिलं. कारण का श्रवण आपण नाही केलं तर आपल्या परा पचित्ती मध्यमामध्ये आणि वैकल्य उतरणार नाही. जे काय आपण श्रवण करू ते आपल्याला पहिले परेमध्ये गेलं पाहिजे. आता परे जसं नाही गेलं जसं म्हणजे आपण आडामध्ये पाणी आहे तर परेच नाही तर भारत नाही येणार. पाणी आहे ते वर काढण्याकरता जो कवरा आहे तो चांगला असला पाहिजे. तो जर फुटका असेल तर पाणी वर येईपर्यंत गळून काढणार. तसे नामाचं आहे महाराज. कीर्तनकार प्रवचनकार सांगतात ना आपण ऐकतो परंतु ते आपण इथे सोडून जातो. जर सोडा कसं फुंकर मारतो आणि इकडून तिकडे सोडून जातो आपण. तसं न करता ते पहिले आपण कलेमध्ये गेले पाहिजे. म्हणून पहिली भक्ती म्हणजे श्रवण श्री कीर्तन. आता कीर्तन म्हणजे जिथं आम्ही आपण जे कीर्तन करतो ते नामस्मरण नाव दिलंय कीर्तन. म्हणजे प्रवचन भजन कीर्तन आपण जे करतो ते सगळं नामाचे कीर्तन आहे महाराज. आणि ती 2 नंबरची आहे. कारण आपण श्रवण केल्यानंतर ते नामस्मरण करू ते आपल्या हृदयामध्ये गेलं पाहिजे. आणि दुसरी आहे श्रवण कीर्तन आणि स्मरण. आपण जे काही वाचलं ऐकलंय ते आठवलं पाहिजे म्हणून केलं पाहिजे. ते नाही आठवलं तर त्याचा शून्य उपयोग आहे. ऐकलंय आमचा वागवलं नाही तर काय उपयोग आहे. म्हणून ह्या पहिल्या 3 भक्ती आहेत त्या नाम पर आहेत महाराज. मग त्याला महत्व दिले महाराज. दुसरे आहेत पुढच्या 3 आहेत त्या रूप पर आहेत. अर्चन वंदन पादसेवन
आणि तिसरं आहे शेवटी दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. आता हनुमंताची जास्त सेवा आहे महाराज. हनुमंताने काय केलंय दास्यत्व केलंय. ती सगळं आपली सोपी भक्ती नाही. दास्य म्हणजे काय तर मनामध्ये कोणताही विचार स्वतःविषयी नाही, स्वार्थी भाव नाही. आता दोघांनी भक्ती केली विभीषण आणि हनुमंत. परंतु हनुमंत त्याला पात्र झाला कारण विभीषणाने काय केलं मला राज्य मिळावं म्हणून भक्ती केली. परंतु हनुमंताची भक्ती कशी केली ती जास्त केली, निष्काम केली. मला काही नको तुझं मला काय पाहिजे फक्त स्मरण पाहिजे, तुझं नाव तुझं हृदयामध्ये माझं नाव पाहिजे असं केलं. म्हणून नाम दास्यत्व निकट हनुमंते पैकेले म्हणून देखील रामचंद्र. मग त्या हनुमंताने सेवा केल्यामुळे त्याला रामाचं चरण दिसलं. अशी नामभर भक्ती महाराज आहे. आता नामाचा महिमा फार आगाध आहे महाराज. आपण नाम चांगले चांगले म्हणतो ना, नाम तर चांगलं आहे. दुसरं नाम सोपं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नाही नामाचं कीर्तन साधन पाहिजे सोपे आणि जग पापे जन्मांतरी. आता नुसतं आपण नाम घेतलं तर आपली जी पाप आहेत जन्मांतरीची एक नव्हे दोन नव्हे हा 7 तुकाराम म्हणजे 7 पिढ्या गेल्या महाराज. जसे आपल्या पण पिढ्या गेल्या असतील पण ह्या पुढे पिढ्या आपल्या जावे असतील तर आपला एकच उपाय आहे तो म्हणजे नाम घेतलं पाहिजे. त्याचे नाम कसं आहे सोपं आहे पण घेतलं पाहिजे. आता आपण सोपं आहे म्हणतो ते घेणं अवघड आहे. ज्यावेळी आपण कीर्तन करतो किंवा महाराज सांगतात किंवा जेव्हा विठ्ठली तेव्हा त्याने हाताने टाळी वाजवा आणि नाम घ्या. परंतु 100% 10% लोक फक्त म्हणतात बाकीचे म्हणत नाही का ते उतरायचं भाग्य लागतो महाराज. ते गळी उतरलं पाहिजे ना तसं उतरत नाही ते. उदाहरणार्थ बघा वाड्यात कोणी ब्राह्मण होता, ब्राह्मण प्रथा वाड्यात कोणी परंतु त्याला संगत माझी लावली है ना. संगतीचा ब्राह्मण असून सुद्धा संगत चांगल्या झाला म्हणून परमार्थ करताना संगत का म्हटलंय परमार्थ संगत का म्हटलंय की ज्या संगतीमध्ये अनेक लोक येतात चांगले असतात याचा चांगले परिणाम आपल्याला होतात. आपण संगत वाईटाची केली ते आपण वाईट होणार. म्हणून आपले आई वडील शाळेमध्ये कॉलेज असताना विचारतात संगतीचा मुलगा कोणाचा आहे चांगला का वाईट आहे हे बघतात. तसं संगत ह्या वाईट वाईट भेटली आणि तो चोर दुडारू बनला. आता ज्यावेळी सगळ्या कथा मागते पण तू ते आले सांगतोय मी तर ह्या कथा सगळ्यांना कळणार गेल्यात परंतु 10 पर्यंत होते पुन्हा श्रवण करावी. हा पुन्हा केलं की आपल्या आत्मा परेमध्ये जाईल ते आणि परत एकदा परेमध्ये केलं की पश्चिमी मध्यमामध्ये आणि वैकल्पिक बाहेर पडणार ते. मग त्यावेळी नारद मुनी आले. त्यावेळी त्यांचं अडवलं हे उजावल्या थांब. तेव्हा दादाला अडवल्यानंतर मुळे काय तुझ्याजवळ काय असायचे पण माझ्याकडे काय हा तंबोरा फक्त विना आहे दुसरं माझ्याकडे काही नाही. त्यामुळे असं कसं गाडी असेल दागिने असेल सोनं असेल तर ते नाही काही नाही माझ्याकडं. ठीक आहे मग तू चोरी का करतोस तर माझे कुटुंब आहे माझी बायका पोरं आहेत त्यांच्या करता मी हे सगळं करते. अशी एक नव्हे दोन नव्हे 7 रांजणं भरली होती. एक खडा तो काय करायचा एक माणूस मारला की एक खडा टाकायचा असं अशी 7 रांजणं भरली मारल्याची. मग शेवटी घरी गेला आपल्या बायकोला आईला मुलीला विचारलं की मी हे जे पाप करतोय त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का तर म्हणे नाही आम्ही तुमच्या या पापामध्ये सहभागी होणार नाही. झालं लगेच त्याचे डोळे उघडले. जर मी या कुटुंबासाठी माझं म्हणतोय माझी बायको माझं पोरगं सगळं म्हणतोय सगळं व्यर्थ आहे मला. आणि मग ते तसे झाले जेव्हा तुझ्या पाया पडतो तुझ्या पाया पडले की तुम्ही मला ते खरं आहे की हे माझं कोण नाही माझ्या भ्रांतीचा होतं भाऊ कोणाचा बहिणी कोणाची कोण म्हणजे सगळे सगळे आणि ती जाती एकटाच प्राणी आहे तुझा कोण जगात नाही. मग ठीक आहे म्हटले. मग तेव्हा त्याने संगत सोडली आणि या आपल्या आत्मनिर्भर बस तुला मी मंत्र येतो राम राम म्हणायचं महाराज. त्याला राम म्हणता येणे राम राम मरा म्हणायला ते पहिले काय आलं मग शेवटी आलं महाराज मरा मग म्हणतेच राम आलं. म्हणजे इतकं सोपं नाम आहे पण त्या वैखरीमध्ये यायला मला किती वेळ लागला महाराज है ना. किती वेळ लागला तसा महाराज एक आजार पापर असेल तोही ब्राह्मण होता. मुद्दाम जरा ब्राह्मणाचे म्हणजे आपण म्हणतो की ब्राह्मण लोक चांगले कुणाच्या संगत चांगली भेटली आणि मनावर दाबा नसेल तर काय नाही सगळ्यात ब्रेक उत्तम प्रेम आहे माझा ब्रेक. ज्याचा मनावर दाबा त्याला म्हणा बाबा त्याचा म्हणू नका बाबा पप्पाच म्हणा है ना. त्याचं काय बघा बाबा म्हणून महत्व आहे पण ज्याचा मनावर असेल दाबा तर असं काय म्हणतो मी तर मला राजा बघतो आपण की आपण आपल्या मनात संस्कार करत नाही करतो ना वेळ आम्ही देत नाही मला
इथे धर्म बघितला आपण तर आपला धर्म पुढे आहे पण आता आपण फॉरेन कंट्रीचा अवलंबन करतोय. त्यामुळे आता परवा आपण चैत्र म्हणा भारतामध्ये मास चैत्र मास सर्व सण है ना आपला गुढीपाडवा म्हणजे वर्षाचा पहिला दिवस. आजपर्यंत आम्ही पहिले असत होतो आम्ही घडलो या संगतीने घडलो महाराज. आम्ही पहिले 31 डिसेंबर 31 आणि 1 जानेवारी साजरा करायचो सगळ्यांना विश करायचो हॅपी न्यू इयर म्हणायचो. आता नाही म्हणत आम्ही है ना ह्याच काय म्हणतो चैत्र पाडवा काय म्हणतो उद्या काय आहे गुढीपाडवा आणि काय म्हणतो निर्गुण गाढवा असे म्हणायचो. आता नाही म्हणत ना का प्रसिद्धी आली महाराज संघ चांगली भेटली. हा चैत्र महिन्यामध्ये महाराज चैत्र कधी होता गुढीपाडवा एका खेळाचं घरी गेलो महाराज त्या म्हणजे प्रसंग सत्य प्रसंग आहे. तर लहान मुलगा विचारतो बाबा हे काय करायचं हा मेस का आणायचं हे सगळं आपण काय माहिती करायचं म्हणे गवस तुला काय करायचंय का बापाला माहिती होतं है ना जाणार कुठून तर मला ते पाठ हे त्या काही रांगोळी काढतो आपण है ना पूर्वी आपल्या अंगण होती आपण अंगण सारवायचो आणि मांडाचे मांडव त्या मांडाच्या वाटली पुढे रांगोळी काढतो. आपली पायटन जी चढतो पायंडी त्या वाटली असेल त्या घरामध्ये जर रांगोळी असेल तर आपली संस्कृती आहे मला. आज बघा आता आपणही बघतो आपल्या देवळामध्ये जिथे रस्ता सुटतो तिथे पण रांगोळी काढतो आपण त्यावरून कळतं की ह्या वाडची शान काय आहे संस्कृती महत्वाची संस्कृती महत्वाची कल्चर. आणि मग ती रांगोळी काढतो त्यावर पाठ होतो मला म्हणजे रांगोळी आपली संस्कृती दाखवते. पाठ काय दाखवतं तर आपलं आसन स्थैर्य दाखवते तुम्ही किती मजबूत आहात. नंतर जे मेस आहे वेळू त्याला दाखवते काय म्हणजे सामर्थ्य सामर्थ्य त्याचं नाव आहे. खाली आपण हळद कुंकू सौभाग्य महाराज नारळ आणि सुपारी संकल्प आपण देवळात एका नारळ संकल्प करतो देवा मी तुला नारळ होतोय माझ्या पोराला पास कर मला आमाकून दे मला गाडी येऊ दे बंगला दे संकल्प करतो मी नाही तो संकल्प महाराज. नंतर मोठी कपडा वस्त्र असतो नवीन साडी लावतो काय लावतो है ना ते महाराज मांगल्य आहे महाराज वैभव आहे. आणि आपलं तांबडा मोठी ते तांबड्याचं उंच शिखर भराने घे. नंतर गोड लावतो आपण माधुर्य नंतर कडूमध्ये लावतो आरोग्य जनसंपदा घेतीच वेळ आणि फुलांची मला मांगल्य हे आहे. असे अनेक गोष्टी प्रत्येक गोष्टीला महत्व आहे महाराज पण आपण जाणून घेत नाही. हे जाणलं स्वतः असेल तर आपण मुलांना जाणार ना. आजकाल आपण मुलं इंग्लिश मिडियम जातो महाराज त्यामुळे ह्या गोष्टी त्याला माहिती पाहिजे संस्कृती माहिती पाहिजे आपली काय आहे संस्कृती नेमकी त्याचे पाडा आपण आपला दिवस पहिला आहे वर्षाचा रामप्रभू आले आणि हा दिवस गुढ्या जोडण्याकडे आले की नाही रामप्रभू आल्यापासून जन्मकाळ 9 या दिवशी आहे त्यांचा पण 9 दिवस मला हा दिवस साजरा केला जातो. आपली आगरेवाडी आहे तिथे आपण भागवत सांगतो देव आले ना राम आले तिथे महाराज तिथे आपल्या इथं 2 साली राधाकृष्ण आले तिथं राम आले प्रभू आणि 9 नंतर आणखीन पौर्णिमेला 4 दिवसांनी गणना बोलतो आपण तर त्यांचं दास्य हनुमंत याचा जन्मकाळ असतो महाराज किती महाराज. नंतर तेजशीला वर्धमान महावीर जयंती त्यांची तत्ववेदा पद्धती लय कठीण आहेत म्हणजे प्रत्येक धर्माचं पालन करायचं महाराज. आणि म्हणून मला वसंत ऋतू चैत्रमासी मास फार महत्वाचा आहे आपल्याकरता आणि आपला हा सुद्धा जो सप्ताह आहे जो काय आपला सोहळा आहे तोही चैत्र महिन्यात म्हणजे वर्षाचा पहिला वर्ष महिना आणि आपण भागवणार सगळे तुम्ही देव दिवस आपण निवडले ते गुरु म्हणजे असे नाही है ना गुरुच्या कृपेने चांगला आहे महाराज. आपण याची ठरवतो की जरा बदल करून आपलं काही करायचं आपण मागे राहतो ना देवाची जी इच्छा होईल आपण काय आपण निमित्त असतो करता तो असतो त्याला करून घेणार तो आहे आपण निमित्त आहोत त्यामुळे अजून आपल्या रडण्याची आवडी दिली आहे पुढे मागे बघू आपण माशी आपण आपल्या संस्कृती आहेत त्या आपण आता मुलं जाणून घेतात परंतु आपल्याला माहित नाही त्या आपण जाणून घेता आली महाराज. त्याचा हा जो ब्राह्मण आहे अजामेर तो चांगला माझा ब्राह्मण पूजा करायचा पण एकदा काय झालं पूजा करताना तो आड मध्ये एकदा घरी गेला आणि आड मध्ये जाताना त्याला एक सुंदर स्त्री दिसली ती वेश्या होती. आता तिच्या तो प्रेमात पडला तिच्या मनावर ताबा नाही हे सावास आपले विकार आहेत त्याच्यावर ताबा म्हणून म्हटलं ज्याचा मनावर ताबा त्याला म्हणा बाबा तो घरी गेला आणि सांगितलं की माझं काय ह्या विधीमध्ये लक्ष लागत नाही मी एक स्त्री बघितली तिच्यामध्ये मी मोपाशामध्ये अडकले त्यामुळं मी काय ही पूजा करणार नाही काय नाही असं वर्ष गेलं मला वर्ष गेलं तरी काय पूजा नाही शेवटी हा घर सोडून तिच्याकडे गेला तिच्याकडे आहे गेला आणि मग आता तिला मुलं झाली 8 मुलं झाली 9 मुलं झाली
आणि हे मुलं पोसायची कशी, मग चोरी करणे, लबाडी करणे, हा धंदा त्याने लुटमार सुरू होईल. आणि एक दिवस काय झालं, त्याची बायको 10व्या बाळाला गरज होती, 7 महिना होता. आणि त्यावेळी दिंडी आली वारकऱ्यांची, दिंडीला भाग्य असते, दिंडी झाली होती, काशी यात्रा झाली होती. मग त्या गावामध्ये विचारलं, इथे कोण, आता बघा दिंडी आली म्हणजे विचारतात इथे कोण वारकरी साधू कोण आहे का. तर इथे आता ते लोक म्हटले आपण ह्याची मजा करूया. कोणाची आजावळाची, हा पहिला ब्राह्मण होता, पण तो वैशीच्या आधी गेला, तो कंगाल झालाय, दरिद्री बनलाय, चोर बनलाय, कलंक लागलाय. आहे एक ब्राह्मण आहे, ते घर आहे ना, ते घर त्याचं आहे, तिथे जावा, तिथे त्यांची सोय होईल. बघा आज आमची जेवणाची सोय झाली पाहिजे, तिथे हरनाम होईल, सगळं होईल, तो करेल सगळं करेल. आणि दिंडी आली, संध्याकाळची वेळ होती, हा काय घरी आला होता. मग तिसरी बाहेर पाहुण्याला वगैरे आली, त्यामुळे आजामेळा आहेत का, संत आहे, आजामेळा आहेत का, ते लोकांना आता की तो संत आहे म्हणून ते त्याच्या घरी गेले. त्यामुळे अहो संत कसले, तुम्हाला चुकीची बातमी मिळाली नाही हो, त्या लोकांनी तुमचं सांगितलंय की हे संतांचं घर आहे, हा आजामेळा संत आहे, त्याकडे तुम्ही जावा, तिकडे तुमची सोय होईल. नाही हो ते ठीक आहे, पण आम्हाला समजलं आम्ही ते आज आमची सोय झाली पाहिजे. आणि ते 7 भावांनी बघडलं आणि बसले, बसल्यावरती संध्याकाळी हा आजामेळा आला, तो एवढं व्यक्ती आता मग तलवार घेऊन आला, इथे काय चाललंय, इथे कशा बसतात, चला एखाद्या मी कापून टाकेन. मग बायको व्हायला लागली, थांबा हे संत आहेत. आता तो आजामेळाला इतर लोक घाबरायचे, पण तो बायकोला तोही घाबरत नव्हता, तो बायकोला घाबरायचा. त्यामुळे बायकोला म्हटल्यावर त्याने ती तलवार टाकून दिली. त्यामुळे काय तर बायकोला म्हटले आज आमची जेवणाची सोय झाली पाहिजे, घरी नाही काय नाही ना. मग काही करून त्याने एक चोरी करून काय दिला, दागिने आणले, काय आणलं, ते दुकानात दिलं आणि जेवण केलं महाराजांना. मग आता एक वारकरी आले की एक रिवाज असतो की जाताना त्यांना दक्षिणा काही द्यायची आपली. मग बायको म्हणली माझ्याकडे काहीच नाही आणि हे चोरी आलं तुम्हाला तिथे मला पसंत नाही, माझ्या नावाने आणलंय तो चोरी केली, ते तुम्हाला द्यायचं नाही. तर म्हणा ठीक आहे काय नको, एक काम कर, काय कर आता आम्हाला तुला द्यायला काही नाही, मग एकच दे, काय तुला जेव्हा आत्मा काय होईल, मुलगा होईल, त्याचं नाव नारायण ठेव. काय म्हणजे नारायण ठेव बघा. आणि आज आपण नाव काय ठेवतोय, त्या नावाचा काय उपयोग नाही, नाम ना, नाम सांगायला पाहिजे मला, नारायण ठेव म्हटल्यावरती ठीक आहे. मग त्यावेळी तिला मुलगा झाला आणि त्याचं नाव नारायण ठेवलं. ज्यावेळी 80 वर्ष गेली, आल्यावेळी 87 वर्ष झाला मराठीला, त्यावेळी तो घरी ए नारायणा वळायचा, काय उपू लागली तर नारायणा मुलाला वळायचा, छोट्या मुलाला. मग शेवटी असंच आले ध्यानाला. आणि ध्यान आल्यानंतर आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळी आपले धुणी ते आजूबाला धरण करतात, वले निर्माण करतात. जसं मोबाईल मुळे बघा, मोबाईल आपल्याला छातीजवळ ठेवू नका, इथे ठेवू नका, काय हॅमरिंगनी आपल्याला ते कंपोज होईल असं आपल्याला सांगतात. आणि घर आहे ते तसं आपल्या या नामस्मरणाने आजूबाजूला जे काय वाईट विषय असतील, त्या योग्य असतील, त्या जवळ येत नाहीत महाराज, म्हणून कीर्तन करावं ना. मग ज्यावेळी नारायण म्हणाला त्यावेळी जे यम आले, दूध आले, ते परत गेले का, जेव्हा नामस्मरण होते ते परत गेले यमाकडे. आणि काय झालं, आणि यमा तिथे आम्ही गेलो होतो देवराज, तिथे नारायण म्हणाले देव विष्णुदेव आले का, म्हणतोस का, अरे का तू इथे नाव ठेवू नको का, या जर देवाचं नाव इथे घेतलंस तू इथं, हे जे बाकीचे मेले ते जागे होतील ते इथे नाव घेऊ नको, ठीक आहे मी बघू काय करायचं. यम जेव्हा स्वतः आले बघते तर हा नारायण ओरडते. त्यामुळे जवळ आला की देव म्हणजे यमदूता तू थांब, आमचं गिरायक घेते का, तो आता त्याच्या मुलाचं नाव घेतलंय, ते मुलाचे होते नारायण म्हणतोय ना, आम्ही नारायण आहोत, त्यामुळे आम्हाला तो आमचा गिरायक आहे आणि त्यामुळे त्याला मोक्ष मिळाला मला. म्हणजे शेवटी त्यांनी मुलाचं नाव ठेवलं. दिंडी आली, निमित्त काय दिंडीचं, तसं आपण नाव ठेवतो ना, देवाचे नाव ठेवायचं महाराज. म्हणून आश्रमामध्ये ओळी आहे, उपदेश या बाळकाची नाव नाही द्यायची, नाव ठेवली द्यायची, ओ देत असेल. म्हणजे जर नाव ठेवलं तर तो देईल. असे आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. किती 16 संस्कार. त्याचा पहिला आहे गारवादान,
6 नंबरचं मला नामकरण विधी आहे, नामकरण. आपण बारसं करतो, का करतो? त्या काहीतरी नाम द्यावं, तो त्या नावाने ओळखला जावा. आजकाल जगामध्ये आपली कोटी अब्जावधी संख्या झाली. हा, ती कशी ओळखणार? नावामुळेच ना. व्यक्ती म्हणून ओळखतं का? नाही ना मला. आज आपण नोकरीवरची म्हणते, व्यक्ती वेगळी, नाव वेगळं. नावाने ओळखतं देवाचं पण म्हणायला आहे. म्हणून आपण सुद्धा आजकाल तरुण पिढीला चांगली विनंती आहे की आज आपण देवाचे नाव ठेवा. पूर्वी बघा नाव ठेवताना काय ठेवायचे? जो महिना आहे, चैत्र महिना असेल चैत्रावर नाव, जो काही नक्षत्र असेल सकाळी नक्षत्र आहे, हा ऋतू कुठला असेल, 6 ऋतू आहेत भारत, महिने 12 आहेत, तो काही तिथी येईल काही त्यावरून नाव ठेवायचे मला की आठवण राहायची आणि देवाचं नाव तर मुले पाहिजे. तुकाराम, तुकाराम, सीताराम, नारायण, किती नाव आहे भारत. शंकर नाव आहे, प्रत्येक देवाला नाव आहे, दादा नाव आहे, प्रत्येक डोकर नाव आहे. रुद्र, महादेव आहे ना, हनुमानजी 8 नाव आहेत महाराज, बजरंग बली किती नाव आहेत. पवन सुत, माशी नाव आपण देवाला ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुखातून देवाचं नाव नकळत घेतलं जातं. मग तसं नारायण ठेवल्यामुळं आल्या वेळेला मोक्ष मिळाला आपण कसं करावं. म्हणून नामाचा महिमा फार महत्व आहे. अजून नावाचं मला सांगता येईल ना बाबा. महाराज राजा आली म्हणून सांगतो बघा, राजाने देवाचं नाव घेतलं, देवाच्या जवळ गेली महाराज. हा, देवाने नाव आपल्या जवळ केलं, रुक्मिणी बाजूला, आणि पहिले नाव केलं राधा. सीताराम, सीता पहिले पुढे आले, राम नंतर आले, राधाकृष्ण, राधा पहिले आली है ना. नंतर आपले आई बाप, पहिले आई म्हणतो, नंतर बाप म्हणतो ना, पहिले आई नंतर बाप. अशी प्रत्येक ठिकाणी बघितली आपण तर आई त्याने नाव पहिले. म्हणजे आधी शक्ती माया कोण आहे? आदिमाई. म्हणून म्हटलंय ज्या घरात स्त्रीची पूजा केली जाते ते घर लक्ष्मीने भक्त मानत. म्हणून पहिले स्त्रियांचे मान दिला पाहिजे महाराज. स्त्रियांची आदिशक्ती माया आहे ती. आणि म्हणून हे करताना आपण लक्ष्मीला का म्हणतो? नावाचा नाव वाढण्याचं कारण मूळ ती आहे. आईने जर मुलांना शिकवलं, जसा शिवा कुणी घडवला? जिजाऊने घडवला है ना. कोटी की जेव्हा बघितलं 5 वेळा झाले तर ते सगळे आक्रमण करतायत, झगडलं पाहिजे. म्हणून गर्भामध्ये असताना तिने काय केलं? महाराज देवाचं रामायण महाभारत त्यांच्या कथा सांगितल्या. ताजोबाला बघा आळंदीमध्ये आपण ऐकलंय, एक लहान मुलगा 6 वर्षाचा एका जातीला आहे. ज्ञानश्री पूर्ण पाठ आहे महाराज. त्याच्या आईने ज्ञानश्री ओळख चालू केलं, 1 न 2 हजार वाचन केलं महाराज, पारायण केली. म्हणजे प्रसिद्धी आजही आपल्याला दिसली राहायची नाही. नावाचा महिमा आगाध आहे महाराज. नामाने भाषण करत नाही. जेव्हा महाराज राम सीतू बांधले होते त्यावेळी नर आणि नील यांना देवाने शक्ती दिली का? तर ज्यावेळी सगळे ते ब्राह्मण वगैरे सगळे पूजा करायला बसायचे समुद्र किनारी, त्यावेळी नर आणि नील काय करायचे? येऊन त्यांचे साहित्य होतं, त्याच्या मूर्त्या होत्या, पूजा ध्यान बसले की त्या मूर्तीमध्ये त्याचे पाया टाकायचे ना. पाया टाकल्यानंतर ते उडून जायचे, वाहत जायचे, परत पुन्हा त्या आणायला बाहेर पडायच्या. मग अशा वेळी दुसरी त्यांना शाप दिला की बाबा यांच्या हाताने दगड तरंगतील ना, यांच्या हाताने दगड तरंगतील. त्यामुळं ते जे उचलून टाकायचे ते तरंगायला लागले. आता किती बांधताना काय केलं? दगड टाकले ते तरले. महिना गर्व झाला. जसा समाजामध्ये बघा आपण ज्याला काय झालं की गर्वाने आणलं, हे कुणी केलं? मी केलं. देव कुणी आणला? मी आणला है ना. भजन कुणी केलं? मी केलं. अरे मी जी जाणीव झाली संपला. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार अंगात शिरले ना, संपलं सगळं. तसं ना अहंकार झाला महाराज. आपण आरती संपली म्हणतो अहंकाराची बाधा निळावर आजेचा माझ्या विषयाला भागाशी. आपण सगळ्यांना मंडळी बोलतोय, सगळ्यांना बोलतो, पण आपलं काय आपण विसरतो है ना. सगळ्या कथा पाहिजे पण आपल्याला पहिला आपण देवाने आधी गेले मग सांगितले. समर्थांनी काय बोलले? आधी गेले मग सांगितले. संत आधी करतात मग सांगतात ना. तसं या नील आणि काय गर्व झाला आमच्यामुळे जगत तरंगतात. तिथे हनुमंत बघत होता. हनुमंत मला यांचं गर्वहरण करायला पाहिजे ना, त्यांचं गर्वहरण करायला पाहिजे. मग त्यामुळे त्याने ते दगड त्याचे वेगळ्या पुढे आले, त्याची शक्ती काढून घेतली. आणि मग रामाने सेतू बांधायला सुरुवात केली. राम दिलं की तो दगड काय तरंगायचा. असा सेतू पूर्ण बांधून झाला आणि थोडं अंतर बघायचं, थोडं 2. तर एक दिवस रात्रीच्या सगळ्या झोपली होती आणि बघितलं तर हनुमंत झोपल्याचं नाटक केलं. तेव्हा नाही जेव्हा येणार त्याच्यामध्ये शेपटी मध्ये ओळखत होती. शेपटी म्हणजे कोण? हनुमंत म्हणजे मला तर शंकराचा अवतार आणि शेपटी म्हणजे पार्वती माता है ना. ती जागी होती ती शेपटी. आज बघा अजून बघा आपण वाड्यामध्ये गेलो, आपली गुरु ज्यांची असतील ते बघा, गाई झोपल्या नाही तर शेपटींची हाते बघा, बैल बघा
कोणी बघा त्याची शक्ती पुत्र बघा हे निश्चय करा. म्हणजे प्राणी झोपले तरी देह गावायला जागा आपणही झोपलो त्या आपण तुम्ही झोपलो नाही महाराज. हरिपाणामध्ये एक ओवी बघा ना हरिपाण ज्ञानेश्वर तुकोबाळांतरी धर्मशाही राहायचं होता. जप 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 करते देव करते जप है ना. मग ज्ञानदेव मोहन तुकोबाळांतरी जप चाललाय तसं आनंद शेवटी काय करायची अशी वळवायची. देव गेले सगळे झोपले बघितले. देव पुढे गेले म्हणे ह्या वानर सेनेने दगड धरले माझा हो गया म्हणून छोटा पाय दगड टाकला तो खाली बुडाला. दुसरा घेतला तो टाकला तोही बुडाला आणि तिसरा टाकला तोही बुडाला. आता पचका आपण कसं बघा एखादा साधा आपण गाडीवर पडलो तर पहिले काय होतोय गाडी बघत नाही मला कोण बघतोय काय बघतो का मला कोणी बघत नाही. जसं देवाने बघितलं म्हणजे आपण म्हणतो हे आता हे पूर्ण झालंय अजून बघतोय का तर मागे बघितलं उभा अरे म्हणे हनुमान जय श्रीराम हनुमंता तू कधी आला देवा जेव्हा तू देव टाकला पहिला तेव्हा तुम्ही आलो. अरे म्हणजे मी देव असून माझ्या नावाने दगड धरले मी देव असून मी टाकले बोलत का नाही दगड बोलत का नाही म्हणजे देवा हा महिमा नामाचा आहे. अरे देवा तुझा नाही तुझ्या नावाचा महिमा आहे. तुम्ही राम लिहा दगड धरले की नाही बघा म्हणजे राम नामाचा महिमा आहे. हा महिमा नामाचा आहे नाम आपल्या मनामध्ये कंटिन्यू पाहिजे मला. आता ही वार्ता रामाची वार्ता कुठे दगड धरतात सेतू मारला ही वार्ता पोहोचली कुठे लंकेमध्ये पोहोचली ती सेना जागृत झाली म्हटले अरे तिकडे सैन्य आहेत सेतू मारला दगड धरत आहे तिकडे आहे. मग ही वार्ता रावणाकडे गेली. आता म्हटले जर ह्या लोकांना गप्प गेले वाजायचे ह्या राक्षसांना तर हे आपला पक्ष बदलतील है ना काय खरं नाही. म्हणून त्यामुळे आणा दगड मी दगड बघा माझ्या नावाने दगड करेल रावणाने सांगितलं मोठा दगड आणला. आता राक्षस ते एवढा दगड आला मोठा त्यांनी ना आणि आता म्हणजे काहीतरी युक्ती केली पाहिजे. मग रावण हुशार होता त्याने दगड टाकला आणि दगड तरंगला की हो. आता म्हणे दगड आपण ते बारके आहेत आम्ही राक्षस जाडे आहोत हा आम्ही बुडाला तर दहा बसा बघू बसले की हो दगड बुडाला नाही झाली. ही वार्ता पूर्ण रावण लगेच पोहोचली. सगळ्यांना माहिती पडलं की रावणाने जो दगड बांधलाय टाकला तो दगड तरंगला म्हणजे आपल्याला काय भीती नाही आपले सुद्धा राजे सक्षम आहेत. आणि ही बातमी पसरवता रावणाची बायको मंदोदरी हिला पोहोचली म्हणजे काहीतरी गॉम आहे ना काहीतरी जादू केल्याशिवाय असं घडणार नाही. आपण आपला एवढा काही दामो देवा नाही म्हणजे झोपताना मनामध्ये ती जेव्हा विचारलं रावणाला हा महाराज राजे आज जे जगत लागला त्यामध्ये गुण काय हे म्हणे गवस झोप मी आज नाही जमलोय जे सगळ्या दरबार आहे राम आले ते लोकांकडे यायला मला तर इकडे जाय करायचे तू झोप. पण कोणती हट्ट केला स्त्रिया हट्ट बाळ हट्ट सोडता येत नाही. मग शेवटी सांगितलं सांगतो काय म्हणलं मी जेव्हा दगड घेतला तेव्हा मी काय बोललो जर तू बुडाला तर तुला रामाची शपथ आहे शपथीची रामाची करते. आता त्याला शपथ रामाची घेतल्यावरती गुन्हा का तो नाही आपल्याला म्हणजे रामाचा महिमा नामाचा महिमा नाम. आता बघा नाम महत्वाचं आहे. आजकाल बघा आपल्या जीवनात उदाहरण समजा तुम्हाला खेळायला जायचं खेळणं आणि तुमचं काम करायचंय तुम्ही इथून जर तुमचा गावाचा सरपंच असेल आमदार असेल याची टीम गेलात तुझं नाव सांगितलं किंवा आम्हाला आमदार पाठवले हा ती व्यक्ती जर नाही गेली तर तिचं नावावरती काम होणार आहे. तो महिमा आपल्याचा आहे नामाच आहे. नाम जपलं पाहिजे महाराज नाम जपलं तर शक्य आहे. मला बघा समजा आता मला इथं आपल्या गावात यायचं शिवराष्ट्राने यायचं मी नवीन आहे बाहेरच आहे महाडच आहे. मी म्हटलं अहो बघा ते आज राधाकृष्ण मंदिर आहे तिथे कार्यक्रम आहे उत्सव आहे सकाळपासून त्याचा 25वा रौप्य महोत्सव आहे सुरू आहे मला तिकीट द्या. अहो ते कुठं काय होतं तुम्ही आम्हाला कळत नाही काही नाही बघा तिथं असंच आहे तसंच आहे तो स्टॉप आहे घाट संपला की स्टॉप येतो. अहो तुम्ही नाव सांगा नाही हो आठवत नाही हो नाव आठवत नाही पण तिचा कार्यक्रम आहे. आता कंडक्टर बाहेर जा त्याला काय माहिती असणार. मग जेव्हा आपण बोलू शिव फाटा तेव्हा आपल्या तिकडे जातो म्हणजे काय गरज आहे नावाची गरज आहे मला म्हणून नाम हे फार महत्वाचं आहे जीवनामध्ये नामाशिवाय दरोबा नाही मला. बघा संत जनाबाई सखुबाई घ्या यांची उदाहरण घ्या. जनाबाईच्या गौऱ्यामध्ये विठ्ठल बोलल्या होत्या
तिची कथा बघा मला. जनाबाई अभंग गाते, जनाबाई दासी आहे असून देवाची भक्त आहे. देवळात न जाता जाता घरी काम करून देव तिच्या घरी येतो. कसं काय ही बातमी तुळशीदासला कुठे कळाली? काशीमध्ये कळाली. तुळशीदास कवी होते महाराज, कवी होते महाराज, तुळशीदास कवी होते दोन्ही. आणि ती बातमी कळाली कुठे? काशीमध्ये कळाली की जनाबाई एक कवी चांगल्या देवा काशी असून देवाचे भक्त आहेत, आपण खरं बघायला जाऊया. तर त्या ते चालत चालत निघाले, पंढरपूरजवळ आले आणि तिथे विचारलं तिथे जनाबाई संत बोलतात. संत का? त्याच्या अभंग त्यांनी ते ऐकले ना त्यांनी. ते म्हणजे इथे संत जनाबाई संत कोण नाही. ते जनाबाई संत नाही, नामदेवच्या घरी दासी आहे. ठीक आहे, दासी आहे, दासी सांगा मला घर दाखवा. देव काय ते कर, ती भांडी करते बघा. ती भांडी कशी गोळेपर्यंत ती कुठे गेली? शेणी माता गेली ना, शेणी ते कमी मोठ्यापर्यंत. तर म्हणजे इथे संत जनाबाईचे कुठे आहेत? हे नामदेवांचं घर आहे. ठीक आहे, नामदेव उडे नामदेव बाहेर आहेत, पण जनाबाई उडे ती गेली असेल कुठे? शेणी माना घरची लोक कशी बोलतात, अशी बोलतात. आपण किंमत कमी असेल तर अशी बोलतात. कुठे गेलं? कुठे गेलं असेल बाहेर? तिकडे शेणी मानते, शेणी वाजते बघ, हे धापटे. तिथे गेल्या तर तिथे नेमकी भांडण झालं होतं. भांडण 4-5 बायका आणि जनाबाईचं भांडण सुरू होतं. त्यामुळे का भांडत आहे? अहो बघा, जनाबाई कडे संत जनाबाई कडे अहो संत करती ती भांडखोर बाई बघा, आमची भांडते ती मध्ये उभी आहे ती. मग ती पण दाखव मारता ती हा म्हणून तुम्ही मी जर आलो होतो की तुम्ही संत जनाबाई चांगल्या देवाचे भक्तात, तुमच्या अभंगाने ऐकले होते है ना, नामविठोबाचे है ना, असे नाव ऐकले होते. तर मग तुम्ही असे म्हणताय का? त्या तिघी होत्या वेगळ्या झाल्या, तुम्ही जनाबाई एकटी पडली. त्या तिघी म्हणाले अहो ही चोर आहे, एकदम चोर, आमच्या शेतीचे होते आणि आमची भांडते बघा ना. तर ते म्हणले अहो अशा जनाबाई म्हणल्या तुम्ही कोण आता? महाराज तुम्ही अहो माझा ऐकून ना तर बघा खरं काय ते बघा, या शेती माझ्या आहेत, ह्यांनी चोर आहेत, हे आजच नाही रोजचं प्रकरण आहे, त्यामुळे मी त्यांची भांडते, या शेती माझ्या आहेत. तर याला पुरावा काय? याला पुरावा काय? जनाबाई म्हणल्या तुम्ही त्या शेती उचला, त्यातून तुम्हाला उचलून तर बघा. ते म्हणजे तुझी काय गुन्हाच ना, आपण गुन्हा वगैरे म्हणजे गुन्हा नाही काय आहे. माझ्या शेती उठवलेलं बोलते का नाही बघा, तिथे आत्मविश्वास माझ्या शेती उठवलेलं बोलतील. आणि त्यांनी उचलली, एक शेती उचलली, विठ्ठल विठ्ठल प्रत्येक शेती विठ्ठल बोले. आणि म्हणजे काय चमत्कार म्हणजे देव तिथे आला की नाही, हे काम करता आपण नाव घेतलं तरी तिथे देवाचं नाव होते महाराज. आणि त्या कबीरांना मग जाणलं की संत वैद्याचे पाया पडले. लोकांना म्हणले अरे तुम्ही अज्ञान किती आहात, ही घरी देवाची भक्त आहे, देव भेटलाय हा, तिची शेणी तिची गौऱ्या विठ्ठल बोलतात महाराज. तुम्ही काय जाणार? मी काय काशीवरून त्या भेटला आणि तिचा मी दास म्हणलो हा, दासी नव्हे, दासी नामदेवची असती तर देवाचे भक्त आहे, तिच्या घरी देव यायचा महाराज. देव घेऊन जळण जायचा. आज आपण सगळं गेलं ते नावल्यात सांगायचं तर काय नामाचा महिमा फार लागत आहे. आपण नाव घेतलं तर मला सगळं शक्य येते. नाव तुम्ही मरे पण म्हणू नका. संत मीराबाई का? संत मीराबाई एका वेशीची मुलगी है ना, एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. भक्ती पावून देवानं तिला गावात जागा दिली. भक्ती पावून संतांची देवाला भेटाया, तेव्हा मला बी रघुवाना विठुरायाची नगरी. महाराज एका वेशीची मुलगी ती देवाची भक्त होती का? त्याच्यामुळं देवाचं नामस्मरण एकदाच गेली महाराज पंढरपूरला, नामस्मरण करता करता एकदाच. आणि तिथे तिथे बघा देवाचं प्राण सोडला महाराज, देवाने तिथे जागा दिली. मग आपण इथे आपण देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं तर आपल्याला मोक्ष नक्कीच आहे महाराज. आणि संत आहेत किती उदाहरण द्यायची महाराज. संत तुकाराम महाराज याने बघा आपल्या बायकोच्या बाळात जवळ आवाज पुन्हा हा या वारी निघाली पंढरीची, त्या वारीवर गेले ते आणि दादा ते त्यांची बायको म्हणाली तुम्ही जाता वारीला, पुढे माझं घर आहे नंद आपले नंद आहे, ते निरोप द्या आणि तिला घरी यायला सांगा. ते गेले, निघून गेले महाराज. पुढे गेले पंढरपुरात पोहोचले आणि इतके दंग झाले त्या दिंडीमध्ये, इतके दंग झाले त्यांना घरचं भान राहिलं नाही संसाराचं की माझी बायको निरोप सांगितलंय, निरोप सांगितलंय काय का नाही. तिथे गेल्यावर चौका देवाला बघितलं, अरे हा चौका इथे आलाय, याची बायको बांधमध्ये निरोप सांगा विचार नाही हा. तिकडे आईला कळत झाल्या, देवाने उडी मारली, इकडे रूप घेतलं महाराज, त्याच्या नंद बनली आणि बाळपण केलं महाराज. गोरा मारलं झालं घ्या महाराज हा.
नाचता पोट पायाकडे तुडवलं गेलं तरी जाणीव नाही. इतकं भजनामध्ये जन्म नामा जन्म हे नामाचा महिमावार आघाड आहे महाराज. आपण हे म्हणत आपण देवाच्या नावाने स्मरण केलं पाहिजे महाराज. मग काय करता महाराज सध्या एकला महाराज सांगता की नाही खाता पिता उठता उठता कधी तुम्ही नाव घेऊन घ्या. तुकाराम महाराज आवडत नाव घ्यायची जप घ्यायची. फक्त काही दामणी आली है ना सिमका आली 2-3 वेळा नाव घेत होते. बाकी 24 तास एकदा जर शेवटात गेले त्यांचा मित्र भेटायला नाव बाहेरून त्याची मित्री बघून की तुकाराम पुढे राहतात ना त्याची महान संत आहेत बघायला. तर तुकाराम गेले त्याच्यामुळे बघा तिकडे गेले हा शौचाला गेले तिथं आपले विठ्ठल 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 म्हणते हा काय म्हटलं का ते शौचाला गेले तरी ही जागा अपवित्र आहे तिथे ते विठ्ठल म्हणते आल्याला ते विचारलं काय त्यामुळे ध्यानी म्हणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी असे त्या देव भेटणार हा. तुकाराम महाराज जेव्हा झोपले ते माणूस बाजूला झोपला होतं त्याच्या रोमांना विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. तो सकाळी उठला त्याच्या पाया पडला म्हणजे माऊली तुमच्या ध्यानी झोपला तर तुमच्या ध्यान तुमच्या मनामध्ये हा विठ्ठल काहीच नाही. हा देव तुकाराम देव भरला विठ्ठल आपला देव महाराज आपल्याला भरावाली काका बिटा उठा बसता आपलं देवाचं भजन केलं पाहिजे महाराज. देवाचं नाव पण केलं पाहिजे. हे संतांची उदाहरण आहेत ते रोगी आहेत महाराज. आपण त्यांचा जीवनामध्ये उपयोग केला तर फार उपयोग होईल. म्हणून आपण सकाळ संध्याकाळ महाराज आजकाल बघा काही गावामध्ये हे सप्ती जातात लोक भाडे जातात भाड्यात. जर वाडीमध्ये गावामध्ये 4 वाजले नसतील तर देवाचं दान घेऊन उपयोग नाही का. आपण जर ती सेवा करायला बाहेर लोक आणत असू तर काय उपयोग आहे. सगळ्यांनी काकडा म्हणणार नको एका गावात गेलो काकड्याचे नाव सांगत नाही देवाचे महाराज आहेत किती म्हणाले हरिपाठ 2000 रुपये कीर्तन 10,000 रुपये काकडा 5,000 रुपये किंमत केली महाराज. किती हरिपाठ 2000 रुपये कीर्तन 10,000 आणि काकडा 5,000 रुपये. त्याने विचार झाला की हा तेवढे काय त्याचं चुकीचं नाही त्याचे काय चुकीचं नाही. तुमच्या गावात वारकरी कोण नाही तुम्ही वारकरी व्हा निर्माण करा तयार करा. काकडा आपल्या हिंदू संस्कृती काय नाही त्या काळात पहिला ब्रह्ममुहूर्त 3 म्हणजे 4 म्हणजे म्हणजे ना मग त्यावेळेला आपण दान केलं पाहिजे. देवाचं आपण मला काकडा आरती केली पाहिजे. सकाळी उठल्या म्हणा पाहिजे कराग्रे वसुदे लक्ष्मी म्हणायचे कराग्रे वसुदे लक्ष्मी या घरामध्ये लक्ष्मी आहे हा त्यामध्ये सरस्वती आहे. हे जर आपण वंदन केलं बाहेर काय घर काय मग पहिलं वंदन काय काय करा काय हाता नाही पाय बाहेर ठेवले सर्वदेवती देवी हा प्रसन्न मंडळी मग पहिल्या पुतीचं होते 2 माता आहेत महाराज. एक जन्मणारी आई माता आणि ती पोटणारी ही आपली धरती माता जी मेल्यावर पोटात घेते. एक जन्म देते दुसरी पोटात घेते दोघींनी वंदन करता पाहिजे महाराज. तुम्ही उठल्या आता दर्शन नाही पाठ नको पाठ तू दर्शन ते घ्या डोळे जोडा आणि पाय जमिनीवर ठेवा पाया पडा आंघोळ करा. तुझी प्रत्येक वस्तू आहे महाराज. जलदेवता सूर्यदेवता सगळ्या उपास आहेत. ह्या प्रत्येक वस्तूला महाराज देवाने प्रत्येक वस्तू दिले. निर्जीव सजीव कोणी असू दे महाराज. एक असो समोर महाराज एक असं मोठं रे की देवाचं सांग काय की हे बघून त्याचं पोट भरते है ना. समोर जसं का आपल्या पिलांना दूध येऊ शकत नाही पाहून त्याचं बघून त्याचं चेहरा बघून त्यांची पिल्लं पोट भरतात. म्हणून हे सिम्बॉल आहे आपलं चिन्ह आहे की आपल्याला एक सांगण्याचं काय की कालचं देवाला बघते आपणही देवाला बघता महाराज. मग आपण सगळ्या उठल्या पहिलं जर आपल्याला हे आधार वाटायचं कारण काय म्हणा कारण आता माझी पणाची गेली अशी अल्पायुष्य म्हणावं देव है ना शेतावरती काकड्या प्रमाण म्हणत पण अशी गेली पण आता पणाची आले ती गुरुजीमुळे वारकरी बनलो. गुरु चांगले मिळाले मला आमचे वाजी महाराज आता भरतदासारखे गुरु मिळाले महाराज आणि तुमच्यासारखे श्रोते मिळाले की सेवा करायची संधी येतात भाग्यवान मी आहे. आणि त्यामुळे कशी झाली की पणाची गेली ना जाऊ दे आता मिळालेत ना ती पुढे चांगले कर. पण सकाळी 5ला आपण काकडा झाला पाहिजे महाराज. आंघोळ झाली पाहिजे काकडा झाला पाहिजे वाचन झालं पाहिजे. त्यामुळे आरोग्य धनसंपदा हे तीच वेळ काय होते आपण सूर्य उगवला तर आंघोळ घेई ना तर रात्री जंतू असतात ते आपल्या शरीर बाहेर जातात आणि सूर्य उगवला ते आपल्या शरीरावर पडले की ते मारतात मग रोगाला वाटते मला त्याचे कारण आहे. देव तुझे लोक सांगायला वेळ नाही की आपण नदीत नुसतं पाणी अंगावर येतं तरी हे जंतू निघून जातील. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील मला कारण आहे. मग ते कारण पूजा केली प्रत्येक देवाला कोणी करा नमस्कार करा. एखादी व्यक्ती वाईट आहे दुश्मन आहे भांडखोर आहे समोर आली राम पिसाने माऊली म्हणा का ती वाईट होते नमस्कार त्याला नाही. ज्याच्या हृदयामध्ये रामू त्याच्या हृदयात रामू आहे की नाही त्या रामाला नमस्कार आहे. त्याच्यामध्ये न भांडता काय आपण भांडू नाही तरी आपल्याला तो कधीतरी
काय जरा कळेल की ही व्यक्ती हा वारकरी आहे, मी असे भांडतो है ना, तरी मला हा धमका करतो. आपण बदलली नाताचा बदल आहे, किती शांत नाता काय म्हणले, शांतीतून बोलले, शांतीतून काय म्हटले. एक इसम है ना व्यक्ती 108 वेळा मला चुकला यावरती. मग याच्यावर काही याच्यामध्ये 121 वेळा उदाहरण आहे, काही मध्ये 21 उदाहरण आहे, 108 वेळा. तर जाऊन त्यांनी स्नान केलं. शेवटी त्या व्यक्तीला लाज वाटली, येऊन पाया पडले, मला चुकलो. अरे येड्या, तुझ्यामुळे मला गंगा स्नान 108 वेळा, मी भाग्यवान आहे असं म्हणता पाहिजे. म्हणून आपला दुश्मन जरी असला तर त्याला बनवण्याचं कारण काय, तर आपण त्याच्यामध्ये बदल करू शकू. त्याच्यामध्ये बदल करून त्याच्या मानवी ध्यास बदल करायचे. म्हणून याकरता आपण मंत्र म्हणणार आहोत. तो मंत्र निस्ता मुखाने म्हणून फायदा नाही मारत, याला गुरुजी स्थान पाहिजे म्हणत. गुरु चरणी ठेवीचा भाव आप भेट देऊ. गुरु हे माध्यम आहे देवाजवळ जाण्याचं मारत. देव स्वतः भेटला, नामदेवांचा भेटला है ना, नामदेवाला भेटा देवाला देव जेवला नामदेवाने, जेवल्यावरती देवाला नामदेवाच्या गर्भाला आणतात ना. एकदा वारी निघाली होती है ना ज्ञानेश्वरांची, संतांची, आणि ते देवाकडे आले. देवा आम्ही यात्रा करतोय, तीर्थयात्रा करतोय, नामदेवाला पाठवा. नामदेवाला मी येणार नाही, मी देवाचा भक्त आहे, खास भक्त आहे, देवाकडे जेवतो. आणि मग चल ज्ञानेश्वर म्हणे, देवा नामदेवाला पाठवा. नामदेवा जा. देवा तू किती खोटा बोलतोस, काय बोलला की तू मला पण जायचं नाहीस ना, तू माझी राहायचंस, मग आज काय असं बदलला. अरे बाबा देवा कोण आले, वैष्णव आले, ते वयात मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, हे ज्ञानात सागर आहे. ज्ञानदेव सागर ज्ञानाचा आहे ना. तू त्याच्यावर जा गेले, पण मुक्ताईला त्यांचा अहंकार कमी केला जातात. आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताई म्हणून या नामदेवाचा अहंकार कमी करू म्हणून जे सगळे काही बसले असताना गोरबा का आता आपण मडकीचे करायचे, कच्ची मडकी, त्याचा मडका डॉक्टर वाजलं की तो कच्चा थांबायचं. सगळ्यांची मडकी चांगली पक्की होती, ती चांगली वाजली, नामदेवाला आणि वाजलं. गोरबा म्हणाले, मुक्ताबाई हे मडकं कच्चं आहे, डबडं वाजते. जे ढाबाने वाटली म्हटल्यावरती हाय उठले, अहंकार झाला. मुक्ताबाई हे काय झालंय, मला कच्ची म्हणते तू, जे धावून घे देवाकडे. देवा ती मुक्ताबाई मला कच्चा मडका म्हणते. अरे हा देवा तुला काय चुकलं नाही, तू गुरु नाही करत. देवा तू असताना गुरुची गरज काय. नाही. अरे आम्ही तुला गुरु केले, तुला गुरुची गरज आहे. गुरुच्या मुखातून नाव येईल ते मला श्रेष्ठ आहे. तेव्हा तू विश्वास घेतला आहे, ती जा ते गुरु करून घे आणि मग तुझं जीवन तुझ्या कल्याण उद्धार होईल. महाराज जिथे गेले आणि गुरु केला महाराज, तिथे गेल्यावरती त्याने बघितलं की ते विश्वास पिंडी होत्या, पिंडीवरती पाय ठेवून जमले होते. हे काय ह्याला गुरु कसं म्हणून, हा वेगळा माणूस आहे, देवावरती पाय ठेवतो. ते गेले, अरे मग हो त्याला ओळख नाही, हे काय तुम्ही शब्दाचे देवा पाय ठेवतो कोण, ते पाय. अरे मग तू उचल माझे पाय, मला होत आहे, मला उचलत आहे, उचलला दुसरीकडे ठेवले, तिथे पिंड निघाली. आणि हे काय तिथे पिंड निघाली. असं 7-8 वेळा झालं. नामदेव म्हणले, देवाचा वगैरे गुरुदेवा मला माफ करा, मी तुम्हाला ओळख नाही. म्हणजे आपलं हे मंत्र आहे, राम कृष्ण हरी, काय दिलेलं मंत्र. हरी आपण तर अनेक आहे, परंतु राम कृष्ण हरी त्याचा युग द्वापारी कलियुग 3 युगाचा आहे. म्हणून हा मंत्र आपण जपला पाहिजे. तो आता आवडतो पण फायदा नाही, विचार म्हणून आता फायदा नाही, ते गुरुच्या मुखात आला पाहिजे. म्हणून गुरु सेवा फार महत्वाची. गुरुचरणी ठेवचा भाव आपला वेळ देऊ म्हणून गुरुची भजावी, रूप ध्यानाची आणावी. नुसतं रूप तुम्ही देवाचा गुरुचं आणलं तर तुम्हाला गुरु देवाकडे येणार. कारण संतचा मध्य भाव काय कोण आहे, तो गुरु आहे. तुम्हाला देव ते संत आणि संत देव जेव्हा आहे, ते गुरुशिवाय चालू गुरु आपण केला पाहिजे. आणि त्याच्यामधून जे नाम येईल ते काय नाव, नाम तर ज्ञान, चैतन्य आणि सविश. सविश म्हणजे काय, ते बीज पुढे जाणार नाही. तुम्ही आता बीज किती पेरा, बीज म्हणजे एवढं नावाचं बीज तुम्ही आता किती घ्या, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, काय पिऊ नये. पण तुमच्या मधून जे बीज येईल ते ज्ञान, चैतन्य आणि सविश म्हणजे पुढे जाणार. आम्हाला कधी आले, तुम्हाला येईल, तुम्ही नाम घ्या, ते गुरुच्या मुखात घ्या महाराज. म्हणून गुरुचा महिमा फार महत्त्वाचा. जीवनामध्ये 4 गुरु आपण पहिले आहेत, आई पहिले आहे, वडील आहेत आणि शिक्षक आहेत. मग त्याप्रमाणे सद्गुरु आणि गुरु हे फार महत्त्वाचे. गुरु झाले की सद्गुरु आणखीवरती जाणे झाले. जसे मला माझे आई वडील मिळाले, मला गुरुदेवपणे मोगरेवाडी मिळाले, सद्गुरु पंढरपूर निवासी है ना, मठाधिपती, त्याला मठाची
फळाची परंपरा आहे. गोपाळगावा, गणपतगावा, वैकुंठगावाची नारायणदादा आणि छोटे माऊली भरदादा यांना सर्वात नेहमी म्हणतो नवे नवे ध्यानी म्हणी परंपरा आम्हाला इतकं आमचं म्हणजे सोडून झालं वाटतं. परवा कीर्तन होतं जे सांगावं वाटतं मग मला तेव्हा मन उभं आलं आमचं की कीर्तन सुरू होतं. कीर्तन रंगाला होतं आपले घाणीकोट आमचे आपले जांभूळवाडचे धुमाळ महाराज यांच्याकडे हनुमानजी साळाप्रमाणे कीर्तन असतो 32 वर. तिथे मी या पदात पडल्यापासून 14 वर्ष कीर्तनाचं त्यापासून त्यांच्याकडे जातो महाराज. हा आणि मला महाराजांनी फोन केले, गुरुजींनी फोन केले, अरे येतोच ना? म्हटलं हो. गुरुजी म्हणले मी येणार आहे. मग मी 6 वाजता प्लॅनिंग केलं. मग गुरुजी म्हणले माझी सोय झाली, आम्ही दोघे येणार आहोत, तू जेव्हा येऊया. मग मुंबईवरून आपले गदम महाराज त्यांना नातू निघाला होता. तो म्हणला मी भरण्यावर आलोय, मला यायचंय. ठीक आहे म्हणलो. मग तो आला 7ला, आंबोगरवरून माझे 7:30. त्याला न्यायचं आहे ना, जायचं ना म्हणलो. म्हणजे एका व्यक्तीला फोन केला, काय तुला हरभट संपत झालाय, पोहोचलो. मला गेल्यावर दर्शन घेतलं, गुरुचं दर्शन घेतलं. गुरुना इतका आनंद झाला. महाराज थाप मारली, यांनी थाप मारली पाठीवरती, प्रेमाची थाप. हा दादा बोले आलात, बरं वाटलं. आणि कीर्तन आहे रंगात आलं आणि एक गुजारा निघालं. कसं निघालं? चेहऱ्यावर भाव. हा त्या 3 शेवटच्या भक्ती आहेत ना, 3 भक्ती भाव पर दास ते सगळे आत्मनिवेदन या भक्ती आहेत. पहिल्या बोलले आज बघा गुरुजी एवढे वयाने आहेत तरी इथे आले, त्यांच्या जोडीमध्ये ग्रंथ असतील काय असेल पण त्यांच्या चरित्र भाव बघा तसंच आहे. एक प्रमाण गेलं पुढचं प्रमाण इथे सिद्धीचे आले प्रमाण सांगत नाही. आमचं मन म्हणाला एवढ्या लोकांमध्ये 7 महाराज राज्य फिरणारे गुरु, 7 राज्य फिरणारे गुरु, त्या गुरुच्या मुखातून आमचं नाव येणं म्हणजे भाग्याला आम्ही समजतो. त्यांच्या धूळ आमच्या पायामध्ये लागली आम्ही भाग्याला होतो. त्याने गेली मोगले गुरुजी आणि शिंदेसर यांच्या चेहऱ्यात भाव बघा किती थकले असले तरी हास्य त्यांच्या चेहऱ्यात दुःख अजिबात नाही, काहीच नाही, लवलेच नाही. आमचं महाराज मन इतकं भरून आलं की गुरुसेवा आमची पावन झाली. आम्हाला गुरुचं हात खाप पडली ती आम्हाला काय नाही पावन झाली. आमचं भरून आमचं हा तुम्हाला आशीर्वाद आले महाराज. एवढे सारी गोष्ट नाही महाराज. मग ही कशामुळं? त्याला निश्चयाचे फळ है ना, आपली निष्काम सेवा, निष्ठावंत भाव अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे. आणि आमच्या गुरुच्या कृपेमुळे ध्यानी आणि पांडुरंग असेल, विठ्ठल असेल तर ते मिळणारच महाराज. आपण तुम्हालाही बघा महाराज, आता आपण भक्ती कशी करतो की दगड आहे, दगड असे ना, दगड आहे, दगड त्या दगडावरती आपण एकदा पाणी ओतलं है ना की ते पाणी निघून जातं. परंतु त्या दगडावरती सतत धार पडते, सतत धार पडते, धार सतत पडली तर त्या दगडाला भेट पडते महाराज. हा त्या दगडाला भेट पडते. किती सामर्थ्य महाराज त्यामध्ये. तसं आपली भक्ती आहे ना, आपली भक्ती आपण 2 दिवस करून मोकळे होतो, पुन्हा देवळात येत नाही, काही नाही. तुम्ही एका देवा देऊ घरातून पायाला पडा, संध्याकाळी नामस्मरण करा, सकाळी करा, वेळ मिळत नाही. आजकाल मोबाईल आहेत, संध्याकाळी जेवण करताना स्त्रियांनी हरिपाठ लावा. त्या मालिका बघतो, ही मालिका आपली भक्ती मालिका आहे, 11 नंबरची हरिपाठ आहे, समाज संजीवन हरिपाठ ती लावा महाराज. ती लावली तरी महाराज आपलं हे मोठे म्हणे आपल्याला. आणि एवढं तुम्ही केलं, आपण सगळ्यांनी केलं तेव्हा आम्ही पण आहोत तर आपल्याला मोठी झाली म्हणून नुसतं 1 दिवस 2 दिवस गप्पा न करता आपण अखंड हनुमंताने काय केले, अखंड सेवा केली महाराज है ना. जिथे चिरंजीव आहे अजूनही बघा त्याला रावण शाप आहे. जिथे प्रवचन कीर्तन असतील तिथे आजूबाजूला महाराज राम हे हनुमंत भक्ती असतील है ना. तसं आपणही कुठेही नाम जप करताना नामाचे प्रकार अनेक आहेत, 16 प्रकार आहेत. सांगा वेळ नाही, भरपूर आहे. रामावरती बोलायला गेलो तर आपल्याला देव ऐकून गुरु देतील तसं आम्ही बोलत जाणार. मग म्हणतो काय महाराज की प्रवचन पाहून तसं 1 तास, कीर्तन 1.5 तास का काय नाम उच्चारता नाही, काळाचं बंधन नाही महाराज. त्यामुळे आपणही सगळ्यांनी हा नामाचा महिमा अगाध आहे, जपला पाहिजे. त्याला काय नाही, सगळे 4 युग आहेत. पहिलं युग महाराज सत्य, त्यामध्ये ध्यान धरणं जप आता शक्य नाही आपल्याला. त्रेतायुगामध्ये महाराज यज्ञ ते शक्य नाही, आपल्याला वेळ नाही. द्वापारयुगामध्ये पूजा अर्चा ते वेळ नाही. ठीक आहे, देव म्हणतो तुम्हाला वेळ नाही ना, नसू दे. पण कलियुगामध्ये एकच आहे नाम, त्याला मर्यादा नाही. उठून बसून कधी कोणी कधी घे तेव्हा त्याच्यामध्ये तू कधी नामाचा घे. ते काय साधं सोपं आहे. ठाई बसून कराय का चित्त आवडी आणता वाळावर हे नाम सोपं आहे. तुम्ही ते विसरू नका. आपला देव आपोआप भेटेल.
तुमचं देव नाव आपल्या गुरुच्या मुखातून आलं पाहिजे अशीच विश्वजन प्रार्थना करतो आणि इथे ही सेवा आज गुरुच्या आज्ञेने थांबवतो. राम जय 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 कुंडली कावड विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर माहून तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बाबा महाराज की राधा कृष्ण महाराज की जय. रामकृष्ण. पण ते हार नव्हता काय तुमच्याकडे? हार 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 नाही आता फुल येत हार बस झालं तेवढं. हार केले ना ते कुठे ठेवले काय समजत छान नव्हत्या. झालं आहे ना हार छान झालं सांग ना. हा